आई आहे आणि आई या विषयाच्या अनुषंगाने मी का बोलायचं ठरवलं मुलांनो? तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की गणेशजींना हे सगळ्या देवांच्या मध्ये अग्रस्थानी मानलं गेलेलं आहे. आपण कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ करताना कुणाची पूजा करतो? तुम्ही जर ज्ञानेश्वर या ग्रंथ वाचला असेल, आता उद्या मी तो व्हिडिओ टाकणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला 20 ओव्या माऊलींनी केवळ गणेशाचं वर्णन करण्यासाठी घातलेल्या आहेत. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संशय वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकळ मती प्रकाशू मनये निवृत्ती दासू अवधारिजोजी अशा 20 ओव्या आलेल्या आहेत. तुम्ही रामायणाची सुरुवात बघा, गणेशाच्या स्तवनानं आहे. तुम्ही कोणताही ग्रंथ उघडा, त्याचा प्रारंभ हा गणेशाच्या पूजेनं होतो, गणपतीच्या पूजेनं होतो. काय कारण आहे हो? गणपतीला असा वर दिलेला आहे, मी त्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा पहिल्यांदा ही सृष्टी निर्मिती केली, सृष्टीची निर्मिती झाली आणि सगळे देव सगळी लोक ब्रह्मदेवाच्या जवळ गेले आणि ब्रह्मदेवांना म्हणाले की आता पहिला मान पूजेचा आपण कुणाला द्यायचा? ब्रह्मदेवजी तुम्ही सांगा. प्रत्येक गोष्टीला पहिल्यांदा पूजा कुणाची करायची? ब्रह्मदेवाकडे जाऊन विचारलं तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं जो या पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा घालून येईल त्याला पहिला मान द्यायचा. आणि मग जाहीर केलं की सगळ्या देवांना सांगितलं पृथ्वीची परीक्षा काय प्रदक्षिणा जो पहिल्यांदा घालून येईल त्याला पहिला मान. आणि तुम्हाला माहित असेल सगळे देव आपले आपले वाहन घेऊन प्रदक्षिणा घालायला निघाले बालासाहेब. परंतु त्याच ठिकाणी गणपती ही बुद्धीची देवता होती. त्यांनी काय केलं? आपल्या जवळ आई वडील उभे होते, आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली आणि 2 बोट वरी केले, म्हणाले मी जिंकलो. कारण आपल्या शास्त्रामध्ये आई वडिलांची सेवा किंवा आई वडिलांना प्रदक्षिणा घातली की पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य मिळतं. आणि म्हणून पहिला नंबर गणपतीचा आला आणि तेव्हापासून आपल्याकडं गणेशजींचं कुठेही आपण म्हणतो बघा केला का नाही त्या कामाचा श्री गणेशा म्हणतो की नाही. प्रत्येक गोष्टीला सुरुवाती गणेशांच्या पूजनापासून आपण करतो. त्याचं कारण काय आहे? तर गणेशजीने आपल्या आई वडिलांची सेवा केली, आई वडिलांना प्रदक्षिणा घातली. म्हणून मला असं वाटलं की आज आपण आईच्या संबंधानं बोला. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये किती देव मानलेले येतो? सांगता येईल कोणाला? किती? बरेच लोक सांगतात 33 कोटी देव मानलेले आहेत म्हणून. पण आताच्या या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तुम्हाला जर कुणा विचारलं आमच्या हिंदू धर्मानं किती देव मानलेत म्हणून, तर तुम्ही सांगितलं पाहिजे की आमच्या हिंदू धर्मानं 5000 वर्षापूर्वी 5 देव सांगितलेली आहेत. किती देव सांगितलेली आहेत? 5 देव सांगितलेली आहेत. कोणती कोणती सांगितलीत मुलांनो? 5 देव. पहिला देव सांगितला मातृदेवो भव, दुसरा देव सांगितला पितृदेवो भव, तिसरा देव सांगितला देवो देवो भव किंवा तिसरा देव सांगितला आचार्य देवो भव, चौथा देव सांगितला देवो देवो भव आणि 5वा देव सांगितला अतिथी देवो भव. हिंदू धर्मानं सांगितलं या जगामध्ये सगळ्यात पहिला देव जर कोण असेल तर आपल्या घरामध्ये असलेली आपली आई हाच आपला पहिला देव आहे. आणि म्हणून जर आपल्याला सेवाच करायची झाली तर कुणाची करायची? आपल्या घरामध्ये असलेल्या आईची करायची. हे 5000 वर्षापूर्वी कुणा सांगितलंय? हिंदू धर्मानं सांगितलेलं आहे. म्हणून उद्यापासून ठरवायचं की गणेशजींना का महत्व आलं. गणेशजींनी आई वडिलांना महत्व दिलं म्हणून महत्व आलं. आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये जर महत्व प्राप्त करून घ्यायचं झालं तर आपल्याला काय करावं लागल? आपल्या
आपल्या आई वडिलांची सेवा करावी लागेल. तुम्हाला माहित असेल बौद्ध धर्म नावाचा एक धर्म आहे. त्या धर्मानं देखील सांगितलं गौतम बुद्धांनी, मातु पितु उपठानम पुतदारस्य संगहो. आई वडिलांच्या सेवे इतकं या जगामध्ये सर्वश्रेष्ठ सेवा दुसरी कोणतीच नाहीये. आणि म्हणून प्रत्येकानं सेवाच करायची झाली तर कोणाची करायची? आपल्या आई वडिलांची सेवा करायची. मी एवढ्यावरच थांबणार नाही, तर तुम्ही इस्लाम धर्माचा मी अभ्यास केला. इस्लाम धर्मामध्ये देखील मोहम्मद पैगंबर म्हणतात, माँ बाप राजी तो अल्लाह राजी, माँ बाप के चरणों के नीचे ही जन्नत है. स्वर्ग कुठं आहे? स्वर्ग इतरत्र शोधायची गरज नाही आहे. स्वर्ग जर तुम्हाला शोधायचा असेल तर इस्लाम धर्मामध्ये मोहम्मद पैगंबर म्हणतात, आई वडिलांच्या पायाजवळ स्वर्ग आहे. म्हणजे आई वडिलांच्या सेवेमध्ये स्वर्ग आहे. आणि म्हणून मला इथं पाताळगंगा या गावातल्या सगळ्या मुलांना मुलींना सांगायचंय की आपल्या घरामध्ये जे आपले आई वडील आहेत त्या आई वडिलांनाच देव माना आणि त्यांचीच आपण सेवा केली पाहिजे. मला फार आनंद वाटला. आल्या आल्या मुलांना विचारलं की तुमच्या गावातल्या गणेश मंडळाचं नाव काय आहे? त्यांनी सांगितलं की आमच्या गणेश मंडळाचं नाव शेतकरी गणेश मंडळ आहे. आज या देशामध्ये सगळ्यात जास्त जर त्रास कुठल्या माणसाला असेल तर तो शेतकऱ्यांना आहे. मी नेहमी सांगतो की आम्ही जन्मलो मातीत, किती होणार गा माती, खापराच्या दिव्यात या कधी पेटणार वाती, फुलवले कापसाले चंद्र चोरू चोरी पाहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच आहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच आहे. कापूस पिकवणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला भाव मिळत नाही म्हणून त्याच्या पत्नीच्या आईच्या अंगावरचं लुगडं एकेकाळी फाटलेलं राहत होतं. आजही शेतकऱ्याची अवस्था चांगली नाहीये. पण पाताळगंगेतल्या या युवकांनी आणि ग्रामस्थांनी आपल्या गणेशाचं नाव शेतकरी दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला बळीराजा हे स्थान प्राप्त करून दिल्याबद्दल मी इथल्या सगळ्या नवयुवक मंडळीचं आणि ग्रामस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. काय झाले, जेवणात फरक झाला की काय मला माहित नाही, पण आवाज एकदम चिरायला, त्यामुळे आता मी भ्यायलो बोलायला. बोलता बोलता असं ढास लागल्यासारखं वाटायला आणि म्हणून जरा भीती वाटायली आता गाता येईल की नाही. बघूया आता गणेशजीची कृपा झाली, बोलता येईल की नाही मला जरा चिंता वाटायला. मला तुम्हाला सांगायचं आहे की शेतकऱ्याच्या बद्दलची आस्था आता अलीकडे राहिलेली नाहीये. आमचा एक मित्र कल्याण कदम नावाचा म्हणतो, या लोकशाहीमध्ये शेतकऱ्याचीच नव्हे तर लोकशाहीची अवस्था कशी झालेली आहे. राजे छत्रपतींच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना किती चांगले दिवस होते. राजांनी आपल्या सैनिकाला सांगितलं होतं, एकानं जरी शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला जरी धक्का लावला तर माझ्यासारखं वाईट नाही. शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये हा विचार एकेकाळी राजे छत्रपतींचा होता. आणि आज लोकशाहीमध्ये शेतकऱ्याची अवस्था काय आहे. कल्याण कदम नावाचा कवी म्हणतो, गेला तलाठी कोण्या गावा, सरपंचाचा नाही ठावा, ग्रामसेवक तरी दावा, लोकशाहीचा कारभार पाहावा, लोकशाहीचा कारभार पाहावा. या गावचे सरपंच चांगले आहेत, उपसरपंच चांगले आहेत, पोलीस पाटील चांगले आहेत, तंटामुक्ती अध्यक्ष चांगले आहेत, ग्रामसेवक चांगले आहेत. हे जे मी सांगायलोय ना ते आमच्या लातूर जिल्ह्यातलं सांगायलो बरं, कारण मला माहित आहे की बालासाहेब तुमचे सगळे आहेत. पण आज लोकशाहीमध्ये काय अवस्था झालेली आहे बघा. खादी आणि खाकीवाले आम्हावरी राज्य यांचे चाले, खादी आणि खाकीवाले आम्हावरी राज्य यांचे चाले, एक हाती दंड एक बोले, छळ रोजाच आमुचा चाले. आम्ही छळ
कुटवर सोसावा लोकशाहीचा, कारभार पाहावा गेला तलाठी कुण्या गावा, सरपंचाचा नाही ठावा, ग्रामसेवक तरी दावा लोकशाहीचा, कारभार पाहावा. मला बरं वाटलं की तुम्ही मध्ये मध्ये टाळ्या वाजवायला, बरं वाटलं. नाही तर काय होतं माहित आहे का, मी हिंदीचा प्राध्यापक असल्यामुळं नेहमी नितीनजी सांगत असतो, बडा महत्व आहे. हिंदीचा प्राध्यापक असल्यामुळे नेहमी सांगतो, बडा महत्व है बगीचे में माली का, बड़ा महत्व है बगीचे में माली का, पुलिस डिपार्टमेंट में गाली का, ससुराल में एवढ्याला साली कळाली. याच वयामध्ये साली आठवायला का बेटे हो. बगीचे में माली का, पुलिस डिपार्टमेंट में गाली का, ससुराल में साली का, और प्रोग्राम में ताली का. बड़ा महत्व. मी ही कविता का सांगतोय तुम्हाला की या गावातली नवयुवक मंडळी, या गावातली सगळी मंडळी आमच्या गणेश मंडळाला शेतकरी हे नाव देतात, आणि आज लोकशाहीमध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था आहे याबद्दल मी बोलतोय. पुढे कवी काय म्हणतो बघा. शाळा आणि कॉलेजात डोनेशनची चाले बात, शाळा आणि कॉलेजात डोनेशनची चाले बात, संस्था चालक शिक्षकाचं सासरे जावयाच नात. बऱ्याच संस्थेवर सासरा संस्था चालक असतो, जावई शिक्षक असतो. ही लोकशाहीची परिस्थिती आहे. शाळा आणि कॉलेजात डोनेशनची चाले बात, संस्था चालक शिक्षकाचं सासरे जावयाच नात, हाती खडू कुणी घ्यावा लोकशाहीचा, कारभार पावा गेला तलाठी कुण्या गावा, सरपंचाचा नाही ठावा, ग्रामसेवक तरी दावा लोकशाहीचा, कारभार पावा. शेवटी कवी काय म्हणतो बघा. शेव मला हे सांगायचंय की आज शेतकऱ्यांची अवस्था काय आहे. आम्ही नावाचे बळीराजे, जन्मभर कर्जाचे ओझे, आम्ही नावाचे बळीराजे, जन्मभर कर्जाचे ओझे, नावाचा डंका आमुच्या साजे, गळ्यामध्ये फास आमुच्या वाजे, आजपतीला कुटवर रोखावा लोकशाहीचा, कारभार पावा गेला तलाठी कुण्या गावा, सरपंचाचा नाही ठावा, ग्रामसेवक तरी दावा लोकशाहीचा, कारभार पावा. मित्रांनो, आज शेतकऱ्यांच्या वरती आत्महत्या करण्याची वेळ आलेली असताना या गणेश मंडळाला मात्र वाटतं की शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये गणेशजींनी सुख समृद्धी आणली पाहिजे. म्हणून या गणेश मंडळाचं नाव पाताळगंगा येथील ग्रामस्थ शेतकरी गणेश मंडळ देतात. खरोखरच तुम्हाला सलाम करावा. मी जो विषय तुम्हाला सांगत होतो